आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुप्ता यांच्या संपत्तीची चौकशी। गुप्ता यांची मुंबई आणि पुण्यामध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा दावा। राज्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला, आरोग्य विभाग आता अलर्टवर। पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएसचे 110 रुग्ण, मागील 24 तासांमध्ये 9 रुग्णांची नोंद। कोल्हापुरात जीबीएसचे 2 तर नागपुरात 5 रुग्णांची नोंद। जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत इंजेक्शन, पुणे महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस मोफत उपचार केले जाणार, तर वाढती रुग्णसंख्या पाहता महत्त्वाचा निर्णय। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही। मुंबईचा एंट्री पॉइंट असलेला अटल सेतू टोलमुक्त करा, शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारकडे मागणी। सरकारनं निवडणूक काळामध्ये मुंबईमध्ये मोफत प्रवेशाची घोषणा केली होती। अनिल परब यांच्याकडून मुद्दा उपस्थित। पुण्यामधील कोंढवा परिसरामधील रस्त्यावर टँकरमधील ऑइल सांडलं, ऑइलवरून अनेक वाहनं घसरली, तर भरधाव वेगाने येणारी वाहनं घसरून अपघात। मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल। 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार। पुणे विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत उद्या जाहीर होणार। 3,662 घरांसाठी सोडत निघणार। मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईमध्ये ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत, फेब्रुवारीमध्ये 3 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार। उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार।